आपण आता एकदम वेगळी स्पर्धा घेणार आहोत. मी आणि माझी पत्रिका नेहमीच एकमेकांशी बोलत असतो. माझ्या पत्रिकेत सर्वच 9 ग्रह शुभ असते, तर असं शक्य आहे का हो? मी आणि माझी पत्रिका नेहमीच एकमेकांशी बोलत असतो. माझ्या पत्रिकेत रवी शुभ असता, तर प्रतिष्ठा, पद, पैसा सर्वच मिळाला असता. माझ्या पत्रिकेत चंद्र जर का शुभ असता, तर प्रेम, माया भरगच्च मिळालं असतं. मंगळ का शुभ असता, तर मी कधी घाबरलेच असते. प्रश्न येऊ द्या, मी नक्कीच समोर गेले असते. मी आणि माझी पत्रिका नेहमीच एकमेकांशी बोलत असतो. मी आणि माझी पत्रिका नेहमीच एकमेकांशी बोलत असतो. माझ्या पत्रिकेत बुध का शुभ असता, तर मी दर महिन्याला एक ग्रंथ लिहिला असता. एकही व्याख्यानाची संधी सोडली नसती. गुरु का शुभ असता, तर शास्त्राच्या सर्व ग्रंथाचा मी सखोल अभ्यास केला असता. गुरुजनांचे भरगोच्च आशीर्वाद मिळाले असते. आयुष्यातील सर्वच क्षेत्रात यश मिळालं असतं. शुक्र का शुभ असता, तर मनासारख्या साड्या, दागिने आणि जोडीदार सुद्धा मनासारखाच राहिला असता. मी आणि माझी पत्रिका नेहमीच एकमेकांशी बोलत असतो. माझ्या पत्रिकेत शनी शुभ असता, तर चिकाटी कायम ठेवली असते. संकटाला घाबरले नसते. कोणत्याही प्रश्नांमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये धैर्याने, अनुभवाने आणि बुद्धिमत्तेने मार्ग शोधला असता. राहू का शुभ असता, तर मी मागावं आणि राहूने द्यावं, कारण 21व्या शतकातला हिरा म्हणजे राहू. मी आणि माझी पत्रिका नेहमीच एकमेकांशी बोलत असतो. केतू का शुभ असता, केतू जर शुभ असता, तर या भौतिक जीवनात, भौतिक आयुष्य जगत असताना अध्यात्म आणि आध्यात्मिक उंची मला नक्कीच कळली असते. पण असं असतं का हो? असं असत नाही. असं जरी नसलं तरी प्रत्येक पत्रिकेत काही ग्रह शुभ असतात, काही अशुभ असतात. तुम्ही सुद्धा तुमच्या पत्रिका पाहिलेल्या आहेत. तुमच्या पत्रिकेतील शुभ ग्रहांची शुभ स्थिती तुम्हाला माहिती आहे. काही ग्रहांची अशुभ स्थिती देखील माहिती आहे. तर आता तुम्ही तुमची पत्रिका आठवा. तुमची पत्रिका आठवा. त्यानंतर पत्रिकेतील फक्त 3 ग्रहस्थिती घ्यायच्या आहे. त्या आहेत, त्यामुळे तुमच्या आयुष्यात काय घडतंय, त्या कशा असाव्यात, आणि त्या ज्या आहेत त्यातून शुभ मिळवण्यासाठी तुम्ही मॅनेजमेंट म्हणून काय करताय. हे सर्व तुम्हाला 3 मिनिटांमध्ये द्यायचं आहे. यासाठी अर्थात तुमचा अभ्यास छान हवा आणि प्रत्येक ज्योतिषाचा बुध प्रगल्भ हवा, बरोबर. तर ही आता स्पर्धा होईल. स्पर्धेत आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. इथे 6 दिग्गज बसलेले आहेत. प्रत्येक दिग्गजाकडे 3-3 गिफ्ट असतील. ज्या दिग्गजाला ज्या वक्त्याचं भाषण आवडेल ते दिग्गज त्या वक्त्याला त्यांच्यातर्फे बक्षीस देतील, बरोबर. आणि या पद्धतीने प्रत्येक दिग्गज त्यांना ज्याचं आवडेल त्यांना बक्षीस देतील. आणि काही मार्गदर्शन करायचं असेल तर छोट्या मोठ्या टिप्स देतील. डन. समोरून डन. एक गंमत सांगते त्याच्यात. आम्ही शिबिरात आलेल्या विद्यार्थ्यांना म्हटलं होतं की शेवटच्या दिवशी आपण उत्स्फूर्त स्पर्धा घेणार आहोत, तर तुम्हाला मी विषय सांगून टाकू का. तर शिबिरातील विद्यार्थी म्हणाले, नाही, आम्ही पूर्ण स्पर्धेला तयार आहोत आणि आम्ही इन्स्टंट विषय घेणार आणि इन्स्टंट स्पर्धेला उभं राहणार. तर आता मयुरी मॅडम तुम्हाला चिठ्ठ्या देतील. ज्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी नावं लिहायची, गडी करायची, मयुरी मॅडमकडे चिठ्ठी द्यायची. त्यानंतर इथे आपण ड्रॉ सिस्टीमने एक दिग्गज एक चिठ्ठी काढतील. ज्यांचं नाव येईल त्याने पटकन पुढे यायचं आणि 3 मिनिटात विषय मांडायचा, बरोबर आहे. म्हणजे 2.5 मिनिटं चालतील, 3.5 चालतील, 4 चालतील, त्याच्या पलीकडे जायला नको. कारण प्रत्येक स्पर्धेला एक टाइम लिमिट असते. तर आपण या स्पर्धेसाठी 3 मिनिटं टाइम लिमिट दिली आहे. आणि 3 ग्रह तुम्ही माझं चक्कर आरडे टाळ्या. केमकर सर, प्लीज वेलकम.
श्री सुश्रुत केमकर सर आपल्या संस्थेचे अत्यंत महत्त्वाचे कार्यकारी अधिकारी आहे. अनेक जबाबदाऱ्या ते पूर्ण करत असतात आणि आपण फक्त मॅसेज करावं आणि त्यांनी कार्य करावं ही एक त्यांची पद्धती आहे आणि कधीही कामाचा नमस्कार, माझं नाव सुश्रुत केमकर. मॅडम सांगितलं मी माझ्या पत्रिकेचं विश्लेषण करू इच्छितो. माझ्या पत्रिकेत माझं तुळू लग्न आहे आणि सप्तम स्थानात रवी आहे आणि सप्तमात असल्यामुळे मला असं वाटलं होतं पहिले की रवीमुळे माझं एक कार्यकर्तृत्व एक इझी लाईफ असं जाईल, मला पाहिजे ते पदं मिळतील. पण मग जेव्हा मी शास्त्राचा सखोल अभ्यास केला तेव्हा रवी मला नवमांश पत्रिकेमध्ये तो रवी नेमका तुळेत गेला. त्याच्यामुळे तो रवी निचीचं झाल्यामुळे मला पाहिजे तसं यश जे काही मी करत होतो आयुष्यामध्ये करिअरमध्ये वगैरे, पण त्याच्यामध्ये तेवढ्या एक्सपेक्टेशन प्रमाणे यश मिळालं नाही. त्यामुळे एक रवीचा एक माझ्या दृष्टीने थोडं असं झालं की वरवर पाहता मला रवी उच्चीचा वाटत होता, सप्तमात होता, मेषेचा होता, पण ते नवमांशमुळे सगळी गडबड झाली आणि तो तुळेत गेल्यामुळे, निश्चित गेल्यामुळे एक तो माझ्यासाठी एक वीक पॉईंट ठरला. दुसरा, माझ्या पत्रिकेत षष्ठ स्थानात गुरुचंद्राची युती आहे, जे की खूप चांगली युती मानल्या जाते. त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की गुरु आणि चंद्रामुळे माझं एक लाईफ इझी जाईल किंवा मला हवं ते मिळेल. पण तरी एक काय म्हणतात त्याला, एक खूप कष्टाचं जीवन गेलं, करिअर म्हणा किंवा अजूनही माझ्या स्ट्रगल चालूच आहे करिअरमध्ये. पण तरी गुरुचंद्र युती असल्यामुळे काही नाही तरी मला फक्त त्यांनी तारलं, पण अपेक्षित असं मिळालं नाही, कारण षष्ठ स्थानात असल्यामुळे त्याची जी काही पॉवर होती ती निघून गेली होती त्या युतीची. तर हे 3 ग्रह मी माझ्या दृष्टीने महत्त्वाचे मानतो, पण त्याच यांनी माझ्या लाईफमध्ये जे काही चेंजेस झाले 3 ग्रहांमुळे झाले. धन्यवाद. आता तुमचा रवी उच्चीचा आहे, बरोबर आहे, आणि तुळ लग्न असल्यामुळे तो लाभेश आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तुम्ही रविवारी चांगली कामं कराल जसं आज करताय. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये प्लॅनेटला टाइम इंडिकेटर म्हणून विचार करतात, तेव्हा तुम्ही गुरुवार आणि रविवार हे 2 दिवस चांगले आहेत असं ट्रीट करा. त्या दिवशी चांगली कामं करा, स्पर्धात्मक कामं करा, जसं तुम्हाला फायदा होईल. आणि कॅलेंडरमध्ये वर्षामध्ये 14 जानेवारीच्या आधीचे 3 दिवस खूप इम्पॉर्टंट आहेत असं ट्रीट करा. 10, 11, 12, 13, 14 हे जे दिवस आहेत हे दिवस फोकस करून महत्वाची कामं करा. ते तुमच्यासाठी टाइम मॅनेजमेंटचा एक चांगला हिस्सा असते. आणि आज हा रविवार असल्यामुळे तुम्हाला स्पर्धेत यशही मिळालं. रविवार असल्यामुळे स्पर्धेत यश मिळालं. सरांनी दिलेला उपाय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कांबळे मॅडम यांना मी विनंती करेल की पुढील लाडकी मुलगी माझी निलिमा बाऊसकर. माझं मीन लग्न आहे आणि शुक्र उच्चीचं आहे. शुक्राची दृष्टी सप्तम स्थानावर. जोडीदार मनासारखा आहे, मगाशी मॅडम म्हटलं तसं सर्व काही मनासारखं मला आहे. आणि दुसरं म्हणजे माझा कर्मेश आणि लग्नेश दोघे एकच आहे गुरु, आणि तो चतुर्थ स्थानात आहे. नोकरी केली होती पण आवडलं नाही, आणि घरातून खूप काही केलं आणि प्रत्येक गोष्टीत मला लाभ झाला. आणि थोडं संसारामध्ये कटकटी असायच्या, आणि त्याचं कारण आहे की सप्तमात माझ्या प्लुटो आहे आणि हर्षल अष्टमात आहे. ज्योतिषी होण्याचा चान्स मिळाला. खूपच छान. असल्यामुळे आणि तिथे उच्चीचा शुक्र असल्यामुळे त्यांना एक रूपरंग चांगलं मिळालेलं आहे, मनासारख्या अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत. त्याचप्रमाणे जोडीदारसुद्धा त्यांना चांगला मिळाला आहे. परंतु प्लुटो मात्र सप्तमात असल्यामुळे तुम्हाला थोडेसे प्रॉब्लेम त्या ठिकाणी आले. अजूनही अनेक गोष्टी त्याच्यामध्ये करता येतील. आता प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून सांगतो, तर त्यामुळे मी मोबाईल नंबरच्या दृष्टिकोनातून सांगेल की या ठिकाणी जे काही गोष्टी तुमच्या ह्याच्यामध्ये कमी प्रमाणात दिसत आहेत मला, की इथे 3 हा अंक तुमचा कमीत कमी 2 वेळा तरी असायला पाहिजे. आहे का? तर तो आहे, आणि म्हणून तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये ज्ञान घ्यावं असं तुम्हाला वाटतंय. त्याच हो. आणि 7 हा अंक सुद्धा असायला पाहिजे. 7 बरोबर जर 5 हा अंक असेल आणि 5 हा अंक 2 वेळा तरी असेल, तेव्हा तुमचं बोलणं अजून प्रभावी होईल. आणि तुमच्याकडे जर तुम्ही आता हा विषय पूर्णच शिकणार आहे ज्योतिषशास्त्र, आणि त्यानंतर पुढील काळामध्ये तुम्ही कन्सल्टिंग सुद्धा करणार आहात, तर तुमच्या कन्सल्टिंगला एक चांगली धार येण्यासाठी तुम्हाला 7-5 सारखे अंक त्यामध्ये असायला पाहिजे. आणि बाकी तर पत्रिका मला चांगलीच वाटते. छान.
हो, मी बक्षीस छान तुम्ही बोला. निलिमा मॅडम यांनी ऑलरेडी त्यांची संस्था आणि ऑफिस सुरू केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ते ऑलरेडी केलेलं आहे. कांबळे मॅडम त्यांना बक्षीस देऊ इच्छित आहे. प्लीज वेलकम. मॅडम म्हणाल्या की बुधाचा अस्ता आहे. निलिमा मॅडम म्हणाला की बुधाचा अस्ता आहे आणि त्यामुळे माझ्याकडून सांगितलं गेलं की 5 हा अंक 2 वेळा असायला पाहिजे. तर त्याचं हे कारण आहे. आता मला बुधाचं असतंय हे मला आधी माहिती नव्हतं, त्यांनी सांगितलं नव्हतं. परंतु 5 जर घेतला त्यांनी 2 वेळा मोबाईल नंबरमध्ये तर त्यांच्या बुधाच्या अस्ताचं जे परिणाम आहेत ते कमी होतील. करेल. केलं त्यांनी. अरे वा. प्रल्हादराव शिलवंत अकोला. मी आज मला जे सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे माझी मिथुन राशी आहे. मिथुन राशी पराक्रमामध्ये 4 ग्रह आहेत, रवी, बुध, केतू आणि शुक्र. दशम स्थानामध्ये गुरु आहे आणि चतुर्थ स्थानामध्ये चंद्र शनी यांची युती आहे. माझ्या माहितीप्रमाणे 3 ग्रहाचं सांगायच्याऐवजी मी 3 मिनिटामध्ये सांगतो. दशम स्थानाचा गुरु असल्यामुळे मला आत्ता घर मिळालं, शेवटपर्यंत घर नाही मिळालं, पण मला जे आयतं घर असं मिळालं होतं की म्हणजे बंगल्यासारखं मिळालं होतं. मला 1 पैसा भाडं द्यायला लागला नाही आणि 35 वर्ष मी त्या घरामध्ये राहिलो. एक दशमातला गुरु. पण पराक्रमातला रवी, बुध यांनी मला 4 व्यवसाय बदलायला लावले. त्याच्यानंतर चतुर्थातला चंद्रशनी युती. लहानपणी आईचं निधन झालेलं होतं, माझ्या झालेलं आहे. त्याच्यानंतर माझ्या पत्रिकेमध्ये मी एक साधारणतः 30 मार्काची ती टोटल धरतो 3 पासून, तर ती मला त्या पत्रिकेमुळे मला थोडं बरं वाटलं. दुसरी गोष्ट, पंचमामध्ये शुक्राची राशी असल्यामुळे 6 कन्या मला झालेल्या आहेत. अजून माझ्या माहितीप्रमाणे मला सध्या बुधाची महादशा सुरू आहे आणि 2002 मध्ये जसं आता हे माझे जावयंती मुलगी आहे, भाचाच येते. 2002ला लग्न झालं, 3री मुलगी आहे, तिचा विवाह झाला. तेव्हा माझ्याकडे मी 0 बजेट होतो, परिस्थिती फार हे होती, पण घर चांगलं मिळालं होतं. मला कोणी म्हणलं असतं की चांगल्या घरात 3 मजली घर. त्याच्यानंतरची घटना, जेव्हा बुधाची महादशा सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत स्वतःचं घर, पुण्याला सुद्धा माझं घर झालं. मुलगा माझा इंजिनियर आहे, पुण्याला स्वतःचं DSK मध्ये घर आहे. त्याच्यानंतर आज मी अकोल्याला वेल सेटल झालेलो आहे. त्याचं कारण काय आहे तर केवळ रवी स्वराशीचा पराक्रमात असल्यामुळे. एवढं मला सांगायचं, मला मार्गदर्शन पाहिजे. छान. थांबा 2 मिनिटं. चंद्रशनी उत्तरेला त्या दिशेला आहे, तर त्या दिशेची थोडी काळजी घ्या. आणि तुमच्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे? ओके, काय हरकत नाही. आणि दक्षिण बंद आहे? हां, ओके, हरकत, ठीक आहे. आणि उत्तर दिशेकडे येणारे चंद्रशनी आहे, त्यामुळे उत्तरेकडे दिशेकडे थोडी काळजी घ्या. बक्षीस द्यावंसं वाटतंय. तुमच्यातर्फे द्यायचे. नाही द्यायचं मी दिल्यामुळे खूप खूप अभिनंदन. या ना सर. निर्मला रायबोले, प्लीज वेलकम. असं समोर आणि धनुराशी आहे. माझ्या प्रथम स्थानात बुध, गुरु आणि चंद्र आहे. त्यामुळं कदाचित मी इथं आहे. माझ्या तृतीय स्थानात शुक्र आहे. म्हणूनच मी ह्या ठिकाणी इथंपर्यंत पोचले आणि मला कुणाचं तरी मोठ्या दिग्गजांचं सहकार्य मिळणार असं माझ्या पत्रिकेतच होतं. तर हे सगळे माझे सहकारी म्हणजे मॅडममुळं मी आज इथं आहे. हीच माझी पत्रिका आहे. म्हणजे माझ्या कुंडलीपेक्षा माझी ही मोठी पत्रिका आहे की मी ह्यांच्यामुळे इथं आहे.
की धनुलग्नात चंद्र, बुध, गुरु 3 ग्रह आहेत आणि शुक्र कुंभेत आहे. आता एक त्यांना चॅलेंज म्हणजे हा आहे याच्यामध्ये की तो अष्टमेश चंद्र आहे ना, तो लग्नात आहे. त्यामुळे जसं डेस्टिनी मॅनेजमेंटच्या याच्यामध्ये मंडे टेक केअर, जसं कोणत्या वारी कोणतं काय करू नये, तर म्हणजे यापुढे क्लायंट अटेंड करताना सुद्धा बघा. आणि इमोशनल बॅकग्राऊंडवर थोडंसं तुम्ही स्वतःला जास्त इन्व्हॉल्व करून घेऊ नका. एरवी लग्नात असलेला गुरु हा चांगला असतो, जो इथे तुम्हाला 1/4 रिझल्ट देतोय. म्हणजे मला असं वाटतं पुढे जाताना तुम्ही वास्तुतज्ञ वगैरे म्हणून सुद्धा इस्टॅब्लिश व्हायला काही हरकत नाहीये. थँक्यू. खूपच छान. मॅडम बक्षीस द्या. निसर्ग त्याचं कार्य करीत असतो. मग बुधवंत सरांनी चिठ्ठी काढली म्हणजे त्या व्यक्तीचा शेअर मार्केटशी कुठेतरी संबंध नक्कीच येईल. बाळकृष्ण रानडे. टाळ्या. धन्यवाद माझी पत्रिका काढल्याबद्दल. कारण मला शेअर मार्केटमध्ये मी आहे, माझं अकाउंट बरेच वर्ष, पण अजून काही यश आलेलं नाही. पण आता चालू होईल, माझा योग आलेला दिसतोय आता. माझं ज्योतिषाकडे कल माझा जाण्याचं कारण म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये लहान असताना 2 जुळी मुलं होती आणि त्यांचा स्वभाव परस्पर विरुद्ध, एक अतिशय सॉफ्ट आणि अतिशय एक मस्तीखोर, भांडखोर आणि मारामाऱ्या करणारा. त्यामुळे मला नेहमी आश्चर्य वाटायचं की एकाच वेळेला जन्माला आलेले, एकाच जवळजवळ 1-2-3 मिनटं असं कसं काय वेगळं असू शकतं. त्यामुळे मग मी थोडासा त्यांचा आधी ज्योतिषी नसताना सुद्धा मी त्यांचा अभ्यास चालू केला, पण तेव्हा मला काही नीट समजलं नाही. त्यानंतर मी माझ्या पत्रिकेप्रमाणे बघायला गेलं तर माझे अशी गूढ आणि ऑकल्ट सायन्सची मला आवड पहिल्यापासून होती. माझी कर्क लग्नाची कुंडली आहे आणि त्याच्यामध्ये दशमेश मेषेचा रवी आहे, एक उच्च ग्रह आहे आणि बाकीचे गुरु, शुक्र, चंद्र अष्टमात आहेत. त्यामुळे मला गूढ विद्येची आवड पहिल्यापासून होती आणि त्यामुळे मी ज्योतिषाच्या अभ्यासाला खऱ्या अर्थाने लागलो. आणि केतूची महादशा 7 वर्षापूर्वी आली, 2016 साली. हे मला वाटत होतं ज्योतिष शिकावं, पण त्याचं एक्झिक्युशन एक्झॅक्टली आध्यात्मिक ग्रह असल्यामुळे त्या केतूच्या महादशेमध्ये त्याची सुरुवात झाली. ज्योतिषशास्त्री मी 2018 नंतर मी अभ्यासाला सुरुवात करून झालो. मग मॅडमकडे आलो आणि आता ज्योतिषी मी झालेलो आहे. माझ्या 5व्या स्थानामध्ये राहू आहे. मला सरांना विचारायचं आहे, 5म स्थानामध्ये राहू आहे आणि 11व्या स्थानामध्ये केतू आहे. त्यामुळे काय मी शेअर मार्केटमध्ये तसा सक्सेसफुल नाही झालेलो. मी केलेला प्रयत्न, पण मला लॉसेस झाले, मग मी बॅकआउट केलं. माझं नुसतं अकाउंट आहे आता तिकडे. असं सध्याची स्थिती आहे माझी. आणि आता शुक्राची महादशा माझी आत्ताच चालू झालेली आहे. त्यामुळे ह्या 3 ग्रह म्हणजे केतू आणि सूर्यामुळे माझा फायदा असा झाला की सूर्यामुळे माझी एनर्जी टिकून राहते आणि मी गिवअप करत नाही, मी फाईट करत राहतो. या 3 गोष्टींमुळे मला ज्योतिषशास्त्राची जास्त आवड आणि मी याच्यामध्ये टिकून राहिलो असं म्हणायला हरकत नाही. तर असं ते कॉम्बिनेशन इथे दिसतंय. आणि राहू केतूच्या डिग्रीवर प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मेशन इज पॉसिबल इन द नेक्स्ट स्टेज. आणि चांगलं बोललात तुम्ही, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. बक्षीस किसकी बारी है अभी? दौलत शेवाळे. ये बेटा. चंद्रकुंडलीनुसार माझ्या 11व्या स्थानामध्ये मकर राशी येते. मकर राशीमध्ये मला अष्टक वर्गामध्ये 45 गुण आहेत. त्यात मंगळाने टोटल 7 गुण दिलेले आहेत. आणि आता मंगळाचं मकर राशीतून भ्रमण चालू आहे, तर माझी इच्छापूर्ती इथं झालेली मला इथे येण्यासाठी. बरं, माझं वृश्चिक लग्न आहे. वृश्चिक लग्नामध्ये माझ्या 5म स्थानामध्ये पंचग्रही योग आहे. 10म स्थानाचा स्वामी सूर्य महाराज हे माझ्या 5मात आहेत. तसेच अष्टमाचे स्वामी बुध महाराज हे सूर्य महाराजांसोबत युती करून बसलेले आहेत. आणि 10म स्थानामध्ये राहू महाराज पण आहेत. तर मी स्टॉक मार्केटमध्ये काम करतो. हा एक मी माझं ॲनालिसिस केलेलं आहे, ते एक बरोबर आहे मला असं वाटतं. दुसरी गोष्ट, 4थ स्थानामध्ये गुरु आणि केतू यांची युती आहे. तर मी माझं स्टॉक मार्केटचं काम करत असताना फायनान्शियल कन्सल्टेशन आणि वेल्थ मॅनेजमेंटचं काम मी करतो. तर कन्सल्टन्सीचंही काम करतो आणि लोन वगैरे करून देण्याचं काम करतो मी. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी की 4थ स्थानाचे स्वामी शनी महाराज हे 4थ स्थानापासून द्वितीयात म्हणजे 5मात बसलेले आहेत. शनी चंद्र, शनी मंगळ आणि शनी बुध यांच्यासोबत. तर मी कन्स्ट्रक्शनचीही कामं करतो. माझी रो हाऊसची साईट चालते माझ्या गावामध्ये. तर माझं हे ॲनालिसिस आहे. व्हेरी वेल डन, प्लीज कम अप. हॅलो, खूप छान ॲनालिसिस केलं. बघा, त्यांच्या कुंडलीमध्ये आम्ही असं म्हणतो 5म स्थानामध्ये ग्रह पार्टी करतायत. सगळे ग्रह एकत्र जमलेत आणि एकमेकांना चिअर्स करतात. चिअर्स, ये लो तुम बोलो ऐसा करो. तर हे जोरात पार्टी झाली तुमची. 4थामध्ये गुरु केतू कॉम्बिनेशन हे इंटरेस्टिंग आहे, चांगलं किंवा वाईट नाही आहे.
म्हणजे यांना संपत्तीबद्दल एका बाजूला समाधान आणि दुसऱ्या बाजूला अतृप्ती, ह्या दोन्ही गोष्टींचा अनुभव एकत्र पाहायला मिळेल. नॉलेजच्या बाबतीत समाधान आणि अतृप्ती ह्या दोन्हीचा अनुभव एकत्र पाहायला मिळेल. गुरु केतू हा पॅराडॉक्शियल कॉम्बिनेशनमधला एक प्रकार. ज्युपिटर गिव्ज सॅटिस्फॅक्शन अँड कंटेनमेंट अँड केतू गिव्ज अथांग डिझायर, ज्याला मी म्हणतो खूप मोठी तहान, ऐसी अनहोनी प्यास जिसे बुझाना मुश्किल आहे. तर तुम्हाला हे दोन्ही तऱ्हेचे अनुभव एकत्र मिळतील. जास्त वेळ पार्टी करू नका, समाधानात राहा. आणि समाधान ॲट एंड ऑफ द डे, संध्याकाळी झोपताना झालंय खूप झालं असं म्हणायचं, सकाळ झाली की नवीन लढाईला बाहेर पडायचं. यू विल गेट गुड रिझल्ट्स. वंडरफुल. ते असं कसं काय देते? अकोलाचेच येते. दाते सर अकोला, प्लीज वेलकम. खरं तर तुम्ही मला सगळ्यात अगोदर हे सांगा की या वयात इतका उत्साह कुठून येतो? त्यांच्या घरात लग्न होतं. लग्नाच्या आदल्या दिवशी मी रात्री 9:30 वाजता त्यांना फोन केलं आणि 170 पानाचं पुस्तक दिलं. म्हटलं मला प्रूफ रिडिंग करून हवं आहे. ते म्हणाले ठीक आहे. मी सकाळी झोपेतून उठली तर प्रूफ रिडिंग केलेलं पुस्तक माझ्या व्हॉट्सअपला रेडी होतं. माझं कर्क लग्न आहे, अर्थात जोडीदार कोण असेल तुमच्या लक्षात आलं. तो माझ्या चतुर्थात आहे, म्हणजे मनातही भरला आणि छातीवर पण बसला. बरं, कर्क लग्न आहे. भाग्येश गुरु महाराज, लग्नी, पुष्कर वंशात, वर्गोत्तम स्थितीत, आपल्या उच्च राशीत आहेत. त्याला जोडीला प्रजापती आहे, तो अंशात्मक रीतीत आहे. त्याच्यामुळे माझा स्वभाव काहीतरी चमत्कारिक गोष्टीमध्ये जास्त लक्ष घालणे असा लहानपणापासून आहे. दुरुस्त्या करणे वगैरे वगैरे छोट्या मोठ्या यंत्राच्या, आणि त्या भूमिकेतून मी ज्योतिषाकडे वळलो. आणि कसं असते की प्रजापती हा असं म्हणतात की वयाच्या 42व्या वर्षी तो आपले गुणधर्म प्रगट करतो. माझी ज्योतिषाची सुरुवात ही वयाच्या 42च्या अगोदर झाली होती, पण खरी गती जी आली ती 42 पासून आहे. आणि त्याच्यानंतर मला एवढं यश मिळालं की मला त्याची कल्पना नव्हती की एवढं यश आपल्याला मिळणार. आणि गुरुचे जे काही गुणधर्म मी वाचले ते सगळे माझ्याकडे दैवाने आलेले आहे. कारण गुरुला तह शिकण्याची आवड असते. माझे निम्मे केस गेले आणि मॅडमचा जे काही ज्येष्ठ 2-4 शिष्य असतील त्याच्यामध्ये मी अग्रणी आहे. 70 चालू आहे, पण अजूनही परीक्षा देणं चालू आहे. शिक्षण झालं आपण म्हणतो की शिक्षणाचं वय संपलं तरी पण हे लोक शिकत असतात. ही गोष्ट नुसती वाटून नाही, ती माझ्या जीवनावर लक्षात येते. दुसरी गोष्ट अशी आहे की कर्क लग्न झाल्यानंतर लग्नी गुरु आला, द्वितीय स्थानामध्ये स्वराशीचा रवी आला, मघा नक्षत्रात आहे. त्याच्यामुळे माझा आवाज खणखणीत आहे. बिना माईकचा सुद्धा मी बोलू शकतो, उत्तम प्रकारचा सभा घालू शकतो. कारण मी आतापर्यंत जेवढे सर्टिफिकेट गोळा केले कॉलेज लाईफमध्ये, रिटायरमेंटच्या दिवशी सगळ्या त्या फायली फाडफूड केल्या, सगळे कागद कामाचे होते ते ठेवले. त्याच्यामुळे सर्टिफिकेटची संख्या माझ्याकडे वाढतच गेली. तर हे जे आहे हे सगळं तह शिक्षण काय असते हे मी जगतोय असं माझं म्हणणं आहे. आणि एकदा कोणतंही काम हाती घेतलं म्हणजे मग ते पूर्ण करायचं आणि मेहनतीने करायचं, टंगळमंगळ करायचे नाही. हा जो प्रजापतीचा गुण आहे तो सुद्धा मी चांगल्या प्रकारचा अनुभवतोय. त्याच्यामुळे माझी सहधर्मचारिणी म्हणते की तुम्ही म्हणता की हा काहीतरी विशेष गुण देतो, पण तुझा स्वभाव थोडासा गर्विष्ठ झाला, तुमचा तिरसट झाला. आता पत्नी आहे ती काहीही सांगेल, पण लोक म्हणतात की तुमच्यामुळे काहीतरी विशेष आहे. आणि मला असं जाणवतं की लोक, आपण कुठेतरी पडलेलो होतो पण लोक आज आपल्याला नमस्कार करतात, म्हणजे आपल्याकडे काहीतरी विशेष आहे. आणि तो प्रजापती अंशात्मक योगात असल्यामुळे गुरु आणि प्रजापती याचं केवढं सहाय्य आहे हे मी चांगल्या प्रकारे जाणवलं. गुरु प्रजापती योग हा मधुमेह देतो. मधुमेह माझ्याकडे आहेच, ते सुद्धा मी प्रमाणपत्र देतोय. एक दिवस मॅडम बोलता व्हिडिओमध्ये मॅडमने सांगितलं की ज्यांचा भाग्येश लग्नामध्ये असला आणि चतुर्थेश बलवान असला की ते सहज कुठेतरी गेले मुलं त्यांच्या शिक्षणाला की हे तिथे डायरेक्ट घरच घेऊन टाकतात. मला असं मॅडमने कदाचित माझी कथा वाचली असावी किंवा माझ्या कुंडलीची स्टडी केली असावी आणि हे वाक्य लिहिलं असावं, कारण ते माझ्याशी अगदी तंतोतंत जुळतं. म्हणजे याच्यावरून मॅडमचा अभ्यास किती आहे, त्यांचं सांगणं किती स्पष्ट आहे
या गोष्टीची सुद्धा मला चांगल्या प्रकारे जाणीव झाली. दुसरी गोष्ट, ज्योतिषाचा अभ्यास माझा 96 पासून आहे. मी नंतर मॅडमची जेव्हा अशा प्रकारचं मोफत शिक्षण वगैरे वगैरे अशा प्रकारे जेव्हा माहिती पडलं, मी सहज म्हणून अर्ज केला. मी तेव्हा सिरियसली नव्हतो, प्रामाणिकपणे सांगतो. परंतु जेव्हा मी 1-2 जरा मॅडम वेळ जरा जास्त होतो, तर मी एवढा सिरियस नव्हतो, सहज म्हणून मी अर्ज भरला. परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की नाही, अगदी पोट तिडकीने सांगतात, आवाज सुस्पष्ट आहे, चांगल्या प्रकारे ध्यानात येतं, कुठले असला काही प्रकार नाही आहे. त्याच्यामुळे मी लक्ष द्यायला लागलो आणि नंतर माझ्या लक्षात आलं, म्हणजे थोडक्याचा सार असा मी सांगेन की एखादा कलाकार मूर्ती घडवतो, पण त्याला शास्त्रीय शिक्षण नसते. त्याच्यामुळे तो हनुमान दिसतो, परंतु ओबडधोबड. परंतु जेव्हा अशा प्रकारची व्यक्ती ही अशा प्रकारच्या कलाकाराकडे जाते, तेव्हा त्याचे नाक डोळे वगैरे सगळे प्रमाणबद्ध येतात. तर ते काम मॅडमकडून माझ्यावर झालेलं आहे, हे मी प्रामाणिकपणे मंजूर. आणि शेवटी गुरुचं महत्त्व आहेच, प्रश्नच नाही. त्याच्यामुळे गुरुकडून घेतलेली दीक्षा ही केव्हाही अगदी योग्य मार्गाने घेतलेली असते. आपण एकलव्याप्रमाणे किती शिकलो तरी फक्त त्याच्यातून एवढंच सिद्ध होते की मला त्या विषयामध्ये गती आहे किंवा मला त्या विषयाची आवड आहे. परंतु तुमच्या उत्सुकतेचं जे शमन करायचं असेल ते तुमचे गुरुच करू शकतात, हे आतापर्यंतच्या माझ्या इतिहासावरून माझ्या लक्षात आलं. तर गुरु प्रजापती, नंतर रवी आहे, नंतर कन्येचा बुध आहे, म्हणजे लागोपाठ हे जे आहेत 4 घरं. आणि चतुर्थामध्ये शुक्र तुळेचा आणि शनी पण तुळेचा, नेपच्यून पण शुळेचा. तर त्याचा थोडक्यात सांगतो. मी किती उत्तम चित्र काढलं तरी कुठेतरी त्याचा नाकडोळा कुठेतरी बारीक होईल, कारण शनी महाराज आहेत, त्याच्यामुळे ते माफ करत नाही. अगदी मी उत्तम लिहिल, पण एखाद्याला असं होईल की ओळ इकडून सुरुवात केली, लिहिता लिहिता इकडे गेली, अशी सरळ स्पिरिट लेवल लावल्यासारखी ती कधी येणार नाही. त्याच्यामुळे मग मी त्याचं दुःखही मानत नाही. पण मी माझा छंद आहे तो पण सोडत नाही. मी गाण्याकरता खूप प्रयत्न केला. मला गाण्यामध्ये मला कधीही यश मिळालं नाही. कधी आवाज शिरका व्हायचा, कधी पट्टी सोडून घ्यायचं, तर कधी घाबरल्यासारखं व्हायचं. हे सगळं काय होते, शुक्र शनीचा परिणाम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये यश मिळालं. मग यश मिळालं म्हणून सोडायचं का? नाही सोडायचं. प्रत्येकाला काही लता मंगेशकर होणार नाही, कोणीच होणार नाही. म्हणून मग इतरांनी काही प्रयत्न नाही करायचा का? आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा, आपण त्याचा आनंद उपभोगायचा. मग आता माझा हा जो बुध आहे पराक्रम स्थानामध्ये, हा माझा व्ययभावाचाही स्वामी आहे. तो माझी बदनामी पण करू शकतो ना. बदनामी नाही, पण त्याने आरोग्याचा मात्र दणका दिला. मला कानाने कमी ऐकायला येतं. पण एक आहे की तो स्वराशीचा बुध आहे. आणि मी कुठेतरी वाचलं होतं की आपले ते राशीचक्राकार, त्यांचा सुद्धा बूथ तिथेच होता. ते टेलिफोन डिपार्टमेंटमध्ये होते आणि मी सुद्धा त्याच डिपार्टमेंटमध्ये होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की हे प्रॅक्टिकली आपल्याला दिसतं की टेलिकम्युनिकेशनमध्ये बूथ हा तृतीय स्थानात असलेला कुठल्या तरी पुस्तकं वाचलं, म्हणजे बहुतेक वदा सरांचंच पुस्तक आहे की तृतीय स्थानात बूथ बलवान असला म्हणजे ते डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन, समाचारपत्र, रेडिओ, आकाशवाणी, दळणवळण खाते या क्षेत्रात असतात. ते स्वतः त्या क्षेत्रात होते, मीही त्या क्षेत्रात होतो. फक्त एवढंच आहे की मला सुरुवातीला शिकवायची आवड होती. माझं B.Ed फर्स्ट क्लास आहे, 64.1 मार्क आहेत मला. परंतु माझा नंबर अशा काहीतरी शाळेमध्ये लागला जिथं खूप राजकारण होतं आणि मला राजकारण सहन होत नाही, म्हणून मी त्या शाळेचा राजीनामा दिला. पण एवढं आहे की लग्नी असलेला गुरु तुमच्या हातामध्ये कधीतरी खडू देतो. आणि आज मी कुंडला सोडवतो तर त्या बोर्डावर लिहून सोडवतो. आजही खडूचे डबे माझ्या घरात आहेत. म्हणजे मी कुंडली वाचत नाही, मी कुंडली जगतो असं मला म्हणायचं. ठीक आहे, ओके, धन्यवाद. हॅलो काका, क्वेश्चन केल्यावर मी काय सांगू तुम्हाला, परंतु मला जे जाणवलं ह्याच्यामध्ये, कर्केचा गुरु म्हणालात ना उच्चीचा प्रथमात, तर प्रथम स्थानात जो कर्केचा गुरु आहे त्यामुळं अव्याहत तुमचं शिक्षण चालू आहे. त्याची पंचमावर भाग्यावर दृष्टी, त्याचबरोबर तिथे प्रजापती महाराज, तर ती जी दूरदृष्टी आहे किंवा एक इंट्युशन पॉवर त्या तुमच्याकडे आहे, ते तुम्हाला यश देणारच आहेत. कन्येचा जो बुध आहे त्यामुळं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं लेखनात सुद्धा पुढे जाल, तसाही प्रयत्न करून पहा. सखोल लेखन, सखोल अभ्यास करू शकता. व्ययश पराक्रमात गेल्यामुळे कानाचा त्रास होतोय, परंतु व्ययश जरी असला तिथे तरीसुद्धा तितकासा फार मोठा त्रास तो होणार नाही, कारण तो कन्येमध्ये आहे, त्यामुळं तितका काही त्रास नाही होणार. रवी आहे कुटुंब स्थानात, जबाबदारी घेतली आहे तुम्ही, घराची संपूर्ण जबाबदारी आहे तुमच्यावर. बाकी सगळं खूप छान तुम्ही सांगितलं आहे. वर्गोत्तम ग्रह आहेत बरेचसे त्यातले. पत्नीची साथ चांगली मिळालेली आहे तुम्हाला. विचारांमध्ये बदल आहे, दोघांचे विचार वेगळे आहेत.
परंतु त्या तुम्हाला विरोध पण नाही करणार. विरोध नाही, उलट त्यांचं प्रोत्साहन आहे. हां मी सांगितलं की माझी 70 झाली, 70 झाली तरी मग आता पुढे काय करणार तुम्ही? बसा परीक्षेला. होय. म्हणजे ही सत्य गोष्ट आहे, नुसता विनोद नाही, सत्य आहे. मी म्हटलं तर आता मी थकलो, मला 2-2 अक्षरं दिसतात, माझी इच्छा नाही. नाही नाही बसा, नंतर काही खरं नाही, तुम्ही परीक्षेला बसा. हॅलो, मी कुलकर्णी गजानन केशव, चिंचवडगाव पुणे इथून आलेलं आहे. माझ्या पत्रिकेचं विश्लेषण करत असताना माझ्या प्रथम तूळ लग्न आहे. प्रथम स्थानी नेपच्यून, तृतीय स्थानी चंद्र आणि पंचमात शनी, सप्तमात बुध आणि अष्टमात गुरु रवी राहू असे ग्रह आहे. तर 2-3 गोष्टी सांगताना ज्योतिषशास्त्राकडे वळालो. याचं कारण प्रथम स्थानामध्ये नेपच्यून आहे आणि चंद्र बुध आणि मंगळ लाभस्थानातला जो आहे यांचा नवपंचमी योग आहे आणि अष्टमात राहू गुरु हे असल्यामुळं या ठिकाणी मी ज्योतिषशास्त्राकडे आकर्षित झालो. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे मी शिक्षण क्षेत्रामध्ये 35 वर्ष काम केलेलं आहे आणि शिक्षक आणि मुख्याध्यापक असे सर्व प्रकारचे सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आणि पंचमात शनी आहे, तर मी जेवढ्या परीक्षा दिल्या त्यात कुठंही मला अपयश आलं नाही, पण मला अपेक्षित यश मिळालं आहे. म्हणजे जर मी 80% अपेक्षा केली तर 75% मिळतील, पण अपेक्षित यश मिळालं नाही. आजही मी जेवढ्या परीक्षा देतोय त्या सगळ्यामध्ये यश मिळते. त्यामुळे असंही काय नाही, कारण कुंभेचा शनी हा पंचमात आहे. तर मला इथं बोलण्याची संधी दिली आणि माझ्याबद्दल पहिल्यांदा स्वतःबद्दल बोलण्याची संधी मिळाली. नेहमी आपण इतरांच्या बद्दलच बोलतो, 35 वर्ष मी इतरांच्या बद्दलच बोलत आलो, स्वतःबद्दल बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी व्यासपीठाचे आभार आहे. खूपच छान. थांबा सर. तेवढं जास्त यश वगैरे मिळालेलं नाही, पण मी सांगते की आपण कालच लॅडर ऑफ सक्सेस शिकलो 3711. कुंभेचा शनी, ज्याला ते सारखं म्हणतात मला यश मिळालेलं नाही, पण पंचमात आहे तो. मेहनती वृत्ती त्यांची खूप आहे आणि त्यांनी त्यांच्या परीने केलंय. फक्त चॅलेंज म्हणजे हाच की अष्टम स्थान जेव्हा ओव्हरलोडेड असतं तेव्हा माणसाला प्रॉब्लेम होतो. आणि हा गुरु रवी राहू 3 जे ग्रह तिथे आहेत, तर आपल्याला महादशा याच्यामध्ये माहिती नाहीये, परंतु तरी सुद्धा त्यांच्या लग्नातला जो नेपच्यून आहे तो त्यांना बऱ्यापैकी इन्साइट देतोय, तुळेचा नेपच्यून, आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. थँक्यू. चिठ्ठ्या भरपूर आहेत, संधी शेवटची. श्री नरेंद्र जामदार. माझं कर्क लग्न आहे. व्ययात गुरु, धनस्थानी बुध, रवी आणि शनीची लग्नी युती आहे. पंचमात चंद्र, भाग्यात केतू आणि लाभात मंगळ आणि शुक्र अशी ग्रहस्थिती आहे. विपरीत राजयोगाची कुंडली आहे आणि माणूस एक परिस्थितीत जगतो, प्रत्येक परिस्थितीत त्याला विपरीत राजयोग कसा येऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझी कुंडली आणि जोशी मॅडम यांचा संबंध. मी डिप्रेस कंडिशनमध्ये असताना जोशी मॅडमनी नवीनच सुरू केलं होतं हे सगळं, की ऑनलाईन अभ्यासक्रम वगैरे, आणि त्या कंडिशनला मी ॲडमिशन घेतलं. मला कुठलंही काहीच लक्षात नसायचं, फक्त लेक्चर ऐकायचं असायचं आणि दिवसभर तो अभ्यास करायचा असायचा. असा विपरीत राजयोग माझ्या कुंडलीत मी अनुभवला. नंतर मी पंचमातल्या चंद्रामुळे शिक्षणात धरसोड होते, असं परिस्थितीनुसार असो किंवा काही कुठल्या गोष्टीमुळे धरसोड झाली, पण शुक्रातल्या चांगल्या मित्रामुळं, चांगला शुक्र हा उच्चच असल्यामुळे दाते साहेबांसारखं उत्तम मार्गदर्शन एक मित्र म्हणून मिळालं, गुरुतुल्य व्यक्तीचं. बस, थँक्यू मॅडम. सर एज काय तुमचं? 47. ओके. त्यांनी त्यांच्या कुंडलीचं विश्लेषण सांगितलेलं आहे. माझ्या मते 9th हाऊसचा केतू हा त्यांच्यासाठी चांगला आहे. सो 48 इयर विल बी व्हेरी गुड फॉर यू. पण 47मध्ये जरा काळजी घ्यावी लागेल. असे काही कन्सर्न पॉईंट्स हेल्थचे दिसतात, तर तेव्हा तुम्ही या वर्षी काळजी घ्या. आणि 48मध्ये तुमच्या भाग्योदयामध्ये काही ट्रान्सफॉर्मेशन्स वेगळ्या प्रकारचे घडून येण्याची पूर्ण शक्यता मला वाटते. बाकी तुम्ही खूप छान विश्लेषण केलं. निगेटिव्हिटी असली तरी त्याला कसं पॉझिटिव्ह करायचं हे तंत्र जे खरं तर आपण सगळे दिग्गज मंडळी सांगत असतात, तर ते तंत्र रवी आणि शनीमुळे क्षणात माणूस आपलेपर्यंत आणि क्षणात तो चिडतो पण माझ्यावरती. अच्छा, मी अनुभवतो नेहमी. अच्छा, सावकार म्हणजे तुमचं लायसन वगैरे. रवी शनी कुठे आहे? कर्केमध्ये. तर रवी आणि शनी हे ॲक्च्युली विरुद्ध कनेक्शन असल्यामुळे ज्यांना पैसे देतात त्यांच्यापासून पण सावधान राहा. एकाच माणसाकडनं मला जेवढा आपलेपणा जाणवतो त्याच्याकडनं तो चिडखोरपणा पण जाणवतो, म्हणजे व्यावसायिक म्हणा किंवा असं वैयक्तिक आयुष्यात. हो, पण ते एक प्लुटोसारखं ते एक बंडखोर असं कॉम्बिनेशन आहे. तर तुम्ही एखाद्या संघटनेचे वगैरे कामं केली तर ते कॉम्बिनेशन, सेम कॉम्बिनेशन तुमच्यासाठी चांगलं ठरेल. संघटना वगैरे असतात ना, जशा काही हे करणार
म्हणजे आपण म्हणतो ना युनियन्स, तर युनियनसारखं तुम्ही कार्य करा, तर ते रवी शनी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह होतील, जे आता समजा निगेटिव्ह असू शकतील. तर हा तुमच्यासाठी डेस्टिनी मॅनेजमेंटचा एक सल्ला आहे. बक्षीस घेऊन जा. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.